नमस्कार. जागतिक मधुमेह दिन या शीर्षकांतर्गत आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. जागतिक मधुमेह दिन दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सर फ्रेडरिक ग्रँट बटिंग यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. सर फ्रेडरिक बटिंग यांनी चार्ल्स बेस्ट यांच्यासोबत सन 1922 मध्ये इन्सुलिनचा शोध लावला होता. या दिवसाचा उद्देश जगभरात मधुमेहाबद्दल जनजागृती करणे हा आहे. मधुमेहाच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ या संस्थेद्वारे सन 1911 मध्ये सुरू करण्यात आला. मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाहीत किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्सुलिनला पेशीकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारच्या पेशीमध्ये ग्लुकोज शोषणाच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मूत्र विसर्जनास वारंवार जाणे, थकवा, सतत तहान लागणे, भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, नियमित औषध घेणे आणि काही रुग्णांमध्ये दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे. यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो. शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लुकोज आहे. अन्नामध्ये साखर आणि स्टार्च यांचे अन्नमार्गामध्ये पचनांती ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. ग्लुकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे उपलब्ध असते. इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते. स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विक्रिया तयार करते. ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशीसमूहामधील म्हणजे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स मधील इन्सुलिन आणि ग्लुकेगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात. ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात. इन्सुलिनचा पेशीआवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशीआवरणामधून ग्लुकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काही ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते. ग्लायकोजन आणि मेदाम्ले शरीराच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्सुलिन नसल्यास रक्तातील उपलब्ध ग्लुकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते. रक्तामधील ग्लुकोजच्या अधिक्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. याला हायपरग्लायसेमिया सुद्धा म्हणतात. रक्तातील अधिक पातळीच्या ग्लुकोजमुळे रक्तातील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लुकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रसंसर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे, सारखे मूत्र विसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्या शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लुकोज आढळून येते. ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लुकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते, पेशींना ग्लुकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लुकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशींना ग्लुकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लुकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन पदार्थ तयार होतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीत या स्थितीला कीटोॲसिडोसिस असे म्हणतात. कीटोॲसिडोसिस हा एक गंभीर स्थिती आहे. वेळीच उपचार न केल्यास कीटोॲसिडोसिस झालेली व्यक्ती बेशुद्ध अवस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते. मधुमेह प्रकार 1 या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचे मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेत प्रकट होते. या प्रकारात इन्सुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किंवा अजिबात तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलँड, स्कॉटलँड, स्कॅन्डिनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास इन्सुलिन आवश्यक मधुमेह असेही म्हणतात, कारण रुग्णांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी या हेलकावे खात असते. अशा रुग्णांना 1 किंवा 2 प्रकारचे इन्सुलिन एकत्र करून त्यांची रक्त शर्करा नियंत्रित करावी लागते. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह 50च्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी 90% रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढ अवस्थेमधील वयोमानानुसार होणारा मधुमेह सुद्धा म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाली व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा
मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले, पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून या मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करण्याशी झाल्यानंतर इन्शुलिन इंजेक्शन घ्यावे लागते. आणखी एक प्रकारचा मधुमेह म्हणजे गरोदरपणातील मधुमेह या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात दिसायला लागतात. 2% गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. सन 2004 मध्ये अमेरिकेतील 35% महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. 10 वर्षांमध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपऱ्या दिवसाचे बाळ जन्मणे किंवा बाळा जन्मता ग्लुकोज न्यूनता किंवा कावीळ या अशा आजारात सामोरे जावे लागणे, यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियाला गर्भधारपणात मधुमेह झाला असेल त्यांना 5 ते 10 वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारात सामोरे जावे लागते. मधुमेहाचे नेमके कारण अज्ञात आहे. अनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेह ही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कारणीत होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा यांचा सहभाग असावा. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये काही रुग्णांमध्ये स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते, पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान, मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. सरासरी वजनापेक्षा 20% जास्त वजन किंवा कमी वजन असलेली स्थूल व्यक्ती, जवळच्या नातेवाईकांमध्ये मधुमेह असलेली व्यक्ती, आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, स्थानिक हवाई बेटावरील व्यक्ती, स्थूल आणि बैठे काम करणारे व्यक्ती, जंक फूड खाणारे व्यक्ती आणि पुरेसे व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीमध्ये टाईप 2चा म्हणजे प्रकार 2चा मधुमेह वाढतो. एरवी सामान्य असणाऱ्या व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे एकाएकी काही आठवड्यात किंवा दिवसात दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काही वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव होणे, मूत्रविसर्जनाची वारंवारता वाढणे, तीव्र तहान लागणे, तीव्र भूक लागणे, वजनातील घट इत्यादी. मधुमेहाचे निदान करण्यासाठी लक्षणे, मूत्रपरीक्षण आणि रक्त तपासण्या करून मधुमेह असल्याची खात्री करून घेतली जाते. मूत्रपरीक्षणामधून कीटोन चाचणी आणि मूत्रातील प्रथिने यावरून किडनी किंवा वृक्क नीट कार्य करत आहेत की नाही याचे निदान केले जाते. रुग्णास ठरवून दिलेला आहार, तोंडाने घ्यावीत औषधे आणि इन्शुलिन उपचार यांचा सल्ला दिल्यानंतर नियमित चाचण्या घ्याव्या लागतात. क्लिनिस्टिक आणि डायस्टिक या कागदपट्ट्या मूत्रामध्ये बुडवल्यानंतर त्यांचा मूत्रातील ग्लुकोज पातळी प्रमाणे रंग बदलतो. मूत्रातील ग्लुकोजची पातळी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण दर्शवते. मूत्रपरीक्षणावरून केलेले निदान रक्त परीक्षण एवढे अचूक नसते, तरीही ग्लुकोजचे रक्तातील प्रमाण ठरवण्याची ही सोपी आणि जलद पद्धत आहे. मूत्रातील कीटोन घटकांचे परीक्षण करण्यासाठी ॲसिड टेस्ट किंवा किरो टेस्टचा उपयोग केला जातो. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये कीटोन अम्लाचा जीव घेणा ठरू शकतो. त्यामुळे तात्काळ आणि सोपे परीक्षण पद्धत कीटोन घटकाचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक ठरते. एरवी मूत्रामध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण नगण्य असते, पण मधुमेह रुग्णामध्ये वृक्काचे म्हणजे किडनीचे कार्य नीटचे होत नसल्याने किंवा किडनीचे कार्यक्षमतेवर परिणाम झाला असेल तर त्याचा अंदाज घेण्यासाठी मूत्रामध्ये बुडवण्याच्या पट्ट्या उपलब्ध आहेत. अधिक संवेदनक्षम चाचण्या म्हणजे रेडिओ भारित रसायनांच्या सहाय्याने मायक्रो अल्ब्युमिन परीक्षण करून घेणे. उपाशी पोटी रक्तातील ग्लुकोज पाहणे. रुग्णाच्या शिरेमधून 2 ते 5 मिली रक्त रुग्णाने 8 तासापूर्वी अन्नग्रहण केले असेल न्याहारीच्या आधी यावेळी परीक्षणासाठी घेतले जाते. रक्तातील तांबड्या पेशी बाजूस करून रक्तरसातील ग्लुकोजची पातळी मोजण्याची ही एक पद्धत आहे. याचे सामान्य प्रमाण 4.4 मिलीमोल पर लिटर किंवा 80 मिलीग्रॅम पर 100 ml असते. या पातळीच्या वर ग्लुकोजची रक्तातील पातळी उपाशी पोटी असल्यास मधुमेहाचे निदान होते. सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोज भोजनानंतर 2 तासांनी 120 मिलीग्रॅम पर 100
ml या पातळीस येते. मधुमेही रुग्णाच्या रक्तपरीक्षणामध्ये रक्तातील ग्लुकोज भोजनानंतर 2 तासांनी 150 मिलीग्रॅम पर 100 ml अधिक असेल तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. जेवल्यानंतर 2 तासांच्या रक्तामध्ये पातळी किती असावी याचे आकडे थोडे वेगवेगळे आहेत, पण तो आकडा 150हून अधिक नसावा. मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो 80 ग्रॅम ग्लुकोज 100 ते 150 ml पाण्यात विरघळून ती व्यक्ती दिली जाते. ही चाचणी उपाशीपोटी करायची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लुकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तातील ग्लुकोजची पातळी 11.1 मिलीमोल पर लिटर किंवा 200 मिलीग्रॅम पर 100 ml 2 तासाने असल्यास व्यक्तीला मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासाने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो. ग्लुकोज द्रावण घेतल्यापासून 3 तासाच्या रक्तातील ग्लुकोज पातळीवरून रक्तातील ग्लुकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाची निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे. घरी रक्तातील ग्लुकोजची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध झाल्यापासून रुग्णांना स्वतःच्या रक्तातील ग्लुकोजची पाहणी करणे सोपे झाले आहे. सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध नाही, पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. मधुमेह उपचाराची 2 लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी टाळणे. योग्य आहार, व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवता येते. सन 2003 मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काही पद्धती सुचवल्या आहेत. त्यामुळे मधुमेह रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. आहारातील बदल, योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेह रुग्णाच्या उपचाराची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात आल्याचे उदाहरणे आहेत. आहारामध्ये 50 ते 60% उष्मांक कार्बोदके, 10 ते 20% प्रथिनामधून आणि 30% मेधाम्लामधून घेणे श्रेयस्कर आहे. प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक, वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहे. या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्यासोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून डायबेटीस रोगींना माहीत पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहूया मधुमेह असल्यास कोणता आहार घ्या. मधुमेहासाठी गहू कोरडे भाजून पीठ करतात, त्याच्या पोळ्या किंवा फुलके करतात. तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी सुद्धा करतात. मसाले भात देखील बनवल्यास उत्तम आहे. ज्वारी कोरडी भाजावी, त्याचे पीठ बनवून भाकरी करता येते. जर बद्धकोष्ठ असेल तर ज्वारी भाजताना एरण तेलाचा हात देतात व पीठ मळताना तेल टाकून मळतात. मूग डाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळीचा वापर सालासकट केल्यास उत्तमच असते. संत्री, मोसंबी, जांभूळ, आवळा इत्यादी फळे खाण्यास हरकत नाही. प्रथम प्रकारच्या मधुमेह रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लुकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामस्वरूप यावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहूनही अशा रुग्णांना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. मधुमेहाच्या तीव्रतेप्रमाणे एकदा किंवा 2दा इन्शुलिन देणे शक्य होते. एकापेक्षा अधिक वेळ इन्शुलिन घ्यावे लागणाऱ्या रुग्णांना इन्शुलिन पंप अधिक योग्य ठरते. शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे हा पंप इन्शुलिन पुरवतो. बॅटरीवर चालणारा हा पंप शरीराबाहेर असून इंजेक्शनची सुई पोटात खुपसलेली असते. पंपाला आवश्यक त्या सूचना दिल्यास थोड्या प्रमाणात शरीरात इन्शुलिन मिळत राहते. व्यायाम आणि जेवण यांच्या वेळेप्रमाणे इन्शुलिनच्या वेळा रुग्णास ठरवता येतात. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स यांच्या सहकार्याने संशोधन करून मधुमेह उपचारासाठी औषध निर्माण केले आहेत. 5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची AIAMIL फार्मास्युटिकल इंडिया या कंपनीने निर्मिती केली आहे. जागतिक मधुमेह दिन हा एक गंभीर जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून जागरूकता वाढवण्याची आणि या स्थितीचे प्रतिबंध, निदान, व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता असलेल्या सामूहिक आणि वैयक्तिक कृतीवर भर देण्याची संधी प्रदान करतो आणि मधुमेहाचा निदान झालेल्या सर्व लोकांना समान, व्यापक, परवडणारे आणि दर्जेदार उपचार आणि काळजी मिळावी याची खात्री करते. शोध संदर्भासाठी ही एक यादी आहे.
अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान यात्री फ्रेडरिक ग्रँड बटिंग यांच्या स्मृतीस हार्दिक अभिवादन. धन्यवाद.